हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे बुधवार. बुधवारसाठी आणलेले आहेत बोंबील आणि हे छानपैकी मधून चिरून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुतलेले आहेत आणि पूर्ण गाभोळीने भरलेले असे मोठे मोठे बोंबील आहेत. हे फ्राय केल्यानंतर खूप छान लागतात. तर चला आपण बनवण्याची सुरुवात करूया. अगोदर मी खाली कॉटनची पिशवी ठेवून घेतलेली आहे. तर ती पिशवी व्यवस्थित ठेवून त्यावरती आता बोंबीलचे पीस ठेवून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे सर्व पीस ठेवून घ्यायचे आहेत. कारण की बोंबील यांच्यामध्ये पाणी भरपूर असतं आणि असेच फ्राय केल्यानंतर ते गुळगुळीत लागतात. त्यामुळे बोंबील यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व बोंबील आता आपण लावून घेऊया व्यवस्थित लाईनमध्ये. तर आता आपण सर्व बोंबील लावून घेतलेले आहेत आणि आता आपण ही पिशवीची दुसरी साईड त्यावरनं ठेवणार आहोत आणि त्यानंतर त्यावरती आपण पाटा ठेवणार आहोत. जो मसाला वाटायचा पाटा असतो तो अशा प्रकारे, आणि त्यावरती पाण्याची कळशी भरून ठेवणार आहोत. म्हणजे वजन ठेवल्यानंतर त्यातलं सर्व काही एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल. तर आता मी 2 तासानंतर चेक करत आहे. तर आपला पाटा पण व्यवस्थित साईडला काढून ठेवूया आणि चेक करूया. पिशवी काढून बघितलेली आहे. हे बघा, यातलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि बोंबील एकदम सुके असे झालेले आहेत. हे बघा, एकदम चपटे झालेले आहेत. आता आपण हे पातेल्यामध्ये काढून घेऊया छानपैकी. एकदम कुरकुरीत होतात हे बोंबील. तर अशा प्रकारे सर्व बोंबील आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर फ्राय करण्याची तयारी करूया. तर आपण ही पिशवी धुवायला टाकूया आणि हे बघा, आत्ता हे घेतलेलं आहे बोंबील. त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, थोडीशी अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घालूया आपल्या आवडीनुसार. लाल तिखट पण घालून झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया. त्याने बोंबील पण कुरकुरीत होतात आणि थोडं टेस्ट पण छान लागते. आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आणि सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया छानपैकी. आणि आता आपले सर्व बोंबील मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण 5 ते 10 मिनटं साईडला ठेवून देणार आहोत मिक्स झाल्यानंतर. तर आता आपले मिक्स झालेले आहेत आणि साईडला ठेवूया 10 मिनटं. तोपर्यंत त्यावरती आपण फ्राय करण्यासाठी हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, जे आपल्या घरामध्ये भाकरी बनवण्यासाठी असतं ते. त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेणार आहोत. छानपैकी मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपण आपले बोंबील चेक करूया आणि छानपैकी फ्राय पॅन ठेवूया आणि गॅस ऑन करूया. त्यानंतर पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये बोंबील फ्राय करणार आहोत. तर हे आपण साईडला ठेवलेलं आहे पीठ आणि त्यामध्ये बोंबील बुडवून आणि फ्राय पॅनमध्ये ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व बोंबील तांदळाचं पीठ लावून फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत.
खूप छान लागतात बोंबील. तुम्ही पण नक्की करून बघा. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व बोंबील तेलात ठेवलेले आहेत आणि आता आपण एक साईड व्यवस्थित खरपूस फ्राय करून घेऊया. आणि आता आपण बोंबील पलटी करायला घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व बोंबील कुरकुरीत फ्राय करून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. छानपैकी आपली एक साईड कुरकुरीत झालेली आहे आणि आता दुसरी साईड फ्राय करून घ्यायची आहे. आपण आता परत पलटी करणार आहोत. अशा प्रकारे बोंबील फ्राय आपलं तयार होणारच आहे आता 2 मिनिटांमध्ये एक साईड शेकल्यानंतर. तर व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा. तर चला, बाय.